गव्हाच्या कुरडया आहेत, ह्या तांदळाच्या आहेत, हे पोह्यांचे पापड आहेत, हे नाचण्याचे आहेत. लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. 60 रुपये 50-60 म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडेल एवढं. हे पहिलं 50 रुपीजला हे एवढे सांडगे आहेत. हे बरणीतलं लोणचं आपलं खास म्हणजे आमच्या मामांकडचं का लोणचं आहे, घरगुती लोणचं. केशर वेलची आहे. आता असं कसं धागाधगीच्या जीवनामध्ये काय लोकांना वेलची वगैरे सोलत बसायला वेळ भेटत नाही म्हणून हे सिरप आहे. कांदा लसूण मसाला आहे तो, म्हणजे घाटी मसाला बोलतात ना ज्याला, तो मसाला हा स्पेशली खूप चालतो. हो, त्याच मांजरवाल्या काकी आहेत ज्या सोशल मीडियावर बऱ्याच फेमस आहेत, बऱ्याच व्हायरल होतात. त्यांचे मांजरी बरोबरचे रील आपण बघतोच. कारण ही किंवा मांजर नव्हती माझी, ही माझी मुलगीच आहे. हिने माझी सुरुवात करून दिली आहे. आज मी हिच्यामुळे इथे उभी आहे. नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण करतोय स्वामी दर्शनाने. येस, स्वामींचं दर्शन झालंय. अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल, स्वामींचं दर्शन आणि शॉपिंग व्हिडिओ हा काय आहे. तर हो, मी आले आज नालासोपारा येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे. वाघोली फुलारे इथे हे मंदिर आहे, हे मठ आहे. आणि आज त्या मठाबाहेरच ज्या माऊलीनं स्वतःचा असा व्यवसाय सुरू केलाय, त्या माऊलीच्या आज आपण भेटीस जाणार आहोत. चला तर मग आधी मी दाखवते. पण इथे यायचंय कसं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नालासोपारा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने इथे येऊ शकता. अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर कोणाला सांगितलं तर आणून सोडेल, किंवा इथे बसने येण्याचा सुद्धा पर्याय आहे. 251 आणि 252 हा बस क्रमांक आहे. तुम्ही वाघोली फुलारे येथे उतरून तुम्ही चालत अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावरच हे मठ आहे. सो चला तर मग दाखवते तुम्हाला त्या मांजरवाल्या काकींचं स्टॉल. येस, सो ज्याची उत्सुकता होती त्या शॉपवर, त्या स्टॉलवर मी आले. अर्थात स्वामींचं दर्शन घेऊन झालंय, तुमचंही झालंय. आणि आता आपण भेटतोय मांजरवाल्या काकींना. येस, हो, त्याच मांजरवाल्या काकी आहेत ज्या सोशल मीडियावर बऱ्याच फेमस आहेत, बऱ्याच व्हायरल होतात. त्यांचे मांजरी बरोबरचे रील आपण बघतोच, पण त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे. ही एक महिला उद्योजिका आहे जिने स्वामींच्या आशीर्वादानं स्वतःचं असं स्टॉल सुरू केलाय. सो आज आपण आलोय नालासोपारा इथल्या वाघोली स्वामी समर्थांच्या मठा आणि त्यांच्या बाहेरच काकींचा स्टॉल आहे. काकी, शांत शांत का आहात तुम्ही? किती बोलतात त्या रील मध्ये आणि आता त्या थोड्याशा घाबरल्यात, पण त्या आता बोलणार आहेत. येस, तुम्ही कोणत्या गावच्या आहात? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येस, कोणत्या गावच्या आहात तुम्ही? मी मालवण मध्ये मसुरा गाव आहे, त्या गावची. मग हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही गावाकडून आणता की तुम्ही स्वतः बनवता? ना, आम्ही स्वतः नाही बनवत. हे सगळं आमच्या गावावरून येतं, कुडाळवरून. ओके, कुडाळवरून तुम्ही ऑर्डर केलंय आणि कालच तुमचा टेम्पो आलाय, मी बघितलंय रील मध्ये. येस, सो आपण सांगूया प्रेक्षकांना आपल्याकडे काय काय मिळणार आहे. हो, चालेल. येस, स्टार्ट करूया आपण पापड पासून. हे बघा, हे गव्हाच्या कुरडया आहेत, ह्या तांदळाच्या आहेत, हे पोह्यांचे पापड आहेत, हे नाचण्याचे आहेत, हे बटाटा. सगळ्यात जास्त काय सेल होतं पापड मध्ये? पापड मध्ये जास्त सेल होतात, कुरडया सेल होतात जास्त. तांदळाच्या. आणि आता डायबिटीसचं वातावरण जास्त असल्यामुळे नाचणीचे पापड जास्त विकले जातात. हे तांदळाचे पापड आहेत. येस, परत आणि उडदाचे पापड. हे उडदाचे पापड आहेत. येस, आणि इथे येतात तेव्हा हे सगळं घेतात लोक? भरपूर लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे, त्याच्यामुळे खूप मला म्हणजे असा आनंद पण करावा लागतो. आणि खूप स्टॉक करावा लागतो. येस, आणि मी सांगते की आता त्या कोकणातल्या आहेत म्हणून लोणच्याचे किती प्रकार ठेवलेत, म्हणजे ते सगळे प्रकार आहेत. लिंबू आहे, मिरची आहे, आणि हे काय करवंद आहे, लसूण आहे, लसूणचं पण आहे. हे आवळ्याचं, हे आवळ्याचं, आणि हे लिंबू गोड लिंबाचं लोणचं. येस, साधारण काय प्राइस रेंज आहे याची? इथे आम्हाला 60 रुपये 50-60. म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडेल एवढं. जास्त महाग पण नाहीये. आणि यासाठी तुम्हाला कोकणात विशेषतः जायची गरज नाहीये, तिकीट्स मिळत नाहीत. पण कोकणातले पदार्थ तुम्हाला मुंबईत हवे असतील तर तुम्हाला यायचंय नालासोपारामध्ये मांजरवाल्या काकींकडे. आणि हे बरणीतले लोणचं, हे बरणीतलं लोणचं आपलं खास म्हणजे आमच्या मामांकडचं का लोणचं आहे, घरगुती लोणचं स्पेशल बनवून घेतले त्यांच्याकडून. हे आमचे मामा आहेत ना, हा, त्यांचं हे लोणचं आहे स्पेशली घरगुती, त्यांच्या बहिणीने बनवलेलं. ओके, याला पण खूप मागणी असतात. हे लिंबाचं आंबट तिखट गोड आहे. ओके, आणि याच्यामध्ये कैरीचं पण असतं, पण कैरीचं सगळं संपलेलं आहे.
Yes. परत हे केशर वेलची आहे. आता असं कसं धागाधगीच्या जीवनामध्ये काय लोकांना वेलची वेळ वगैरे सोलत नाही बसायला मिळत. वेळ हा. भेटत नाही म्हणून हे सिरप आहे. मग हे सिरप तुम्ही बनवून घेतले ते हा, तुम्ही इथे बनवून सेल हा, हो करता. हो याला पण भरपूर प्रमाणात मग हे मागणी आहे. टाकलं शिरा वगैरे मध्ये तसाच फ्रॅग्रन्स मस्त हो 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 म्हणजे असं वेलची घालायची गरज नाही. थोडंसं आपण Great. टाकलं की काय सुंदर. प्राइस आहे त्याची? याची 80 रुपये आहे. ओके, पूर्ण हा. बॉटल. थोडे पूर्ण. ड्रॉप्स टाकले तरी ते बनतं. बनतं. ओके. परत हे मिरची? सांडगे आहेत. हा. पण सांडग्यांची भाजी बनते ना? सांडग्यांची भाजी बनते. ओके. हे मग पहिलं 50 रुपीजला हे एवढे सांडगे आहेत. तर तुम्ही 2-3 पाकिट नेले तर घरी अर्थात भाजी बनेल. हे सांडगे बनवायला खूप मेहनत लागते. सो ते सांडगे इथे आहेत. ह्या ताकातल्या मिरच्या आहेत. परत ह्या भरलेल्या ह्याला काय म्हणतात सांडगी मिरचीच बोलतात हा, याला, भरलेली सांडगी मिरची, मिरची. हा. आणि ही ताकातली तेलामध्ये मिरची. फ्राय करायचे. आणि हे कशात टाकायचं? ही पण त्या तेलातच फ्राय करायची पण एकदम काळी नाही करायची. ओके, नॉर्मल. असं, normal, हा. गरम जास्त तेलात टाकायची नाही. हा येस काकी, हे सगळे पदार्थ तुम्ही दाखवताय किंवा ह्या सगळ्या गोष्टी, पण ती बाहुली काय? ही बावली माझी पहिली मांजर आहे माझी. येस. कारण ही केवळ मांजर नव्हती माझी, ही माझी मुलगीच आहे. हिने माझी सुरुवात करून दिली आहे. तिचं नाव स्वामी. हा आज मी हिच्यामुळे इथे उभी आहे. येस. तर ही मांजर आहे, जे मांजरचे आपण व्हिडिओ बघतो. सो हीच ती मांजर आहे ज्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरू झाला आहे किंवा त्या आज उभ्या आहेत आणि त्या सोशल मीडियावर आहेत. त्या या मांजरीमुळेच आहेत. ती आज आपल्यात नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या आठवण म्हणून त्यांनी इथे ठेवले. खाली बोर्डवर सुद्धा त्या मांजरीचा फोटो आहे. सो अर्थात ही खूपच हळवी बाजू आहे. सो काकी, ही मांजर कायम तुमच्या मनाजवळच राहील किंवा ती तुमच्या आजूबाजूलाच आहे. अर्थात ती तुम्ही आज घेऊन आलात, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आता आपण पुढचे प्रोडक्ट्स पाहूया. बरोबर. येस. हो, मालवणी मसाला ही मालवणची खासियत आहे आणि बरेच जण आता मसाला वापरतात. सो मालवणी मसाला सुद्धा त्यांच्याकडे आहे. परब मसाल्यांचा मालवणी मसाला आहे. काय साधारण प्राइस रेंज आहे? ह्याचे आता म्हणजे मिरचीचे भाव वाढल्यामुळे आता 2 दिवसापूर्वी त्याचे भाव वाढलेत. आता त्याचे भाव झाले 210 रुपये पाव किलो. हे पाव किलो म्हणजे साधारण 840 रुपये किलो. हा मालवणी मसाला मालवणी 840 मसाला. रुपये किलो. जर कोणाला किलोवर हवा असेल तर काय इकडे तिकडे आम्ही 5,000 रुपये कमी करून पण देतो त्याला. पण अवेलेबल करून हो देता. देतो. आणि देतो. घरपोच आणि सेवा देता. जवळ असेल कुठे डिलिव्हरी तर आम्ही त्यांचं घरपोच पण करतो. ओके. आणि जर कोणाला मुंबईत लांब हवा असेल तर तुम्ही कुरिअर चार्जेस हो, घेऊन हो. डिलिव्हर करून हो, देता. हो. येस. सो कोणाला मालवणी मसाला ऑर्डर करायचा असेल तर आवर्जून करा. मी नंबर त्यांचा डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. सो बरेचसे पदार्थ आहेत ते कुरिअर सुद्धा करतात. जवळ असेल तर आणून सुद्धा देतात. येस. चटणी दिसते का की काय आहे? तुम्ही बघा. बनवली आहे का? ही कांदा लसूण मसाला आहे ही. तो म्हणजे घाटी मसाला बोलतात ना ज्याला, हा, हा. तो मसाला हा स्पेशली खूप चालतो. हा खायचा आहे की भाजीतला? भाजीत वगैरे घालतात पण तो ओके. तिखट असतो. मालवणी मसाल्यापेक्षा हा मसाला जास्त तिखट असतो. येस. हा गरम मसाला आहे. परब मसाल्यांचा गरम मसाला. गरम कितीला मसाला आहे गरम मसाला? हा 50 रुपये. हा तुम्ही स्वतः स्वतः बनवतो आम्ही. येस. आणि हे काही असे मंचुरियन सध्या मंचुरियन. आता सुट्ट्या पडल्यात उन्हाळ्याच्या मुलांना आणि काहीतरी चटपटीत द्यायचं असेल तर मंचुरियन मसाला सुद्धा आहे. काय पकोडा आटा वगैरे. ही खोबऱ्याची चटणी आहे. ही कितीला आहे? ती 60 रुपये. पण आता मला एक विचारायचंय, खोबऱ्याची चटणी जेव्हा आम्ही घरी नेतो तेव्हा ती ठेवली ना फ्रीज मध्ये, आम्ही विसरून जातो खायची, मग ती खराब होते. खराब म्हणजे खवट होते. हा, खराब म्हणजे वेगळीच लागते. मग वेगळी. ती मग ते काय करायचं माहितीये, एकदा ते पॅकेट फोडलं गेलं ना मग ते असं उघडं नाही ठेवायचं. त्याला हवा लागली की नाही की मग त्याच्यावरती ते खराब होऊन जाते. असा किंडूस वास येतो जसं त्याला. खोबरं बरेच हा. दिवस ठेवलं तर ठेवलं. खवट खवट लागतं, होतं. तसा हा. प्रकार. येस. सो मी लक्षात ठेवेन. फोडली तर ऑफिसला देऊन संपवून टाकेन, असं काहीतरी करेन. येस. हे काय? ही तिळाची, काळ्या तिळाची चटणी. तिळकूट. तिळकूट. हा हा, तिळकूट. हे पण तुम्ही स्वतः बनवलं? हा. हे कितीला असतं? हे 50 रुपये. ओके. 50 रुपयाला खूप छान पाकिट आहेत जे पटकन घरी नेऊ शकतो आणि 2-3 वेळात संपू संपू शकतं. ही शेंगदाण्याची चटणी. येस. शेंगदाणा स्पेशल चटणी आहे परब मसाल्यांची. ही पण 50 नाही, हा. 40 ही 40. 40. कोकम. हे ही तुमच्या पण आमच्या गावचं गावचंच आहे. हे कोकम यांच्या गावचे आहेत. अर्थात पाव किलो 220 रुपये. पाव किलो 220 म्हणजे साधारण 880 हा. रुपये किलो 880. वगैरेचा रेट आहे. येस. हे सगळं तुम्ही काजू पण गावावरून आमचं order- गावचंच आहे. हे पाव किलो आहेत ना? हा. सालवाले 250 आणि ते पण हे 250. 250लाच. वाव. सोलायला कंटाळा आला असेल तर हे आहेत. सोलायचे असतील घरी जाऊन तर हे आहेत 250 रुपये पाव. सो साधारण 1000 रुपये किलो.
तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स हवे असतील, ऑर्डर करायचे असतील, तर तुम्ही अर्थात यांच्या नंबरवर फोन करून ऑर्डर करू शकता, किंवा तुम्ही जर स्वामींच्या दर्शनाला नालासोपाराला आला असाल तर हे दुकान तुमच्यासाठी कायम उघडं आहे. आपण एक सांगूया, हे कुळीत पीठ आणि डांगर पीठ मला काहीतरी वेगळं दिसतंय. हे अर्थात डांगर मला माहिती आहे, मी मालवणची आहे, पण तरी ज्यांना माहित नाहीये माहिती नाही, त्यांच्यासाठी बरोबर. आपण सांगूया की हे कुळीत पीठ आहे. हे कुळदाचं पीठ आहे हे आपल्या तुम्ही बनवलं? हा ओके. कुळदाचे पीठ आहे. आणि हे डांगर पीठ जे बोलता तुम्ही ना, हे डांगर म्हणजे उडीद असतात ना काळे, त्याच्यापासून बनवलेलं आहे ते. मग याचं काय त्याचं असं भाजीसारखं बनवतात. म्हणजे ते पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकायचं, म्हणजे त्याला शिजवायची गरज नाही, हा, ते असंच कालवायचं आणि भाकरी किंवा चपाती बरोबर खायचं. म्हणजे हे पीठ कच्चच कच्चंच खायचं, म्हणजे कारण ते उडीद भाजलेले असतात ना. ओके. हा. आणि आणि त्याच्यात ह्याच्यामध्ये कांदा जास्त टोमॅटो प्रमाणात mix व्हिटॅमिन्स असतात. कुळदापेक्षा उडदामध्ये व्हिटॅमिन जास्त असतात. जास्त असतात. येस. सो हे डांगर पीठ आहे. काहीतरी पटकन घरी आल्यावर करायचे आणि वेळ नाहीये, अशा वेळेला हे अशी काही पीठं आहेत जे आपल्याला माहित नसतात. आपल्या आई बाबांना माहिती असतात, आजीकडून आपल्याला कळालेलं असतं. सो अशी काही पीठं आहेत जी घरी घेऊन ठेवा, म्हणजे पटकन काहीतरी करता येईल. सो असं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. आंबा पोळी आहे, विविध प्रकारचे ज्यूस आहेत. येस. सो ज्यूस बद्दल आपण बोलतोय. काकी मला काहीतरी दाखवायला आल्यात. काय दाखवताय? हा स्पेशल कोकमाचा ज्यूस. आणि सब्जा पण टाकलाय सब्जा त्याच्यात. पण टाकलाय. येस. सो आणि त्याच्यामध्ये दुसरा म्हणजे आवळ्याचा ज्यूस आहे. परत आता डायबिटीसचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे जांभूळ ज्यूस आहे. परत हा मँगोचा, परत हा पायनॅपल आहे, हा कोकमाचा आगळ, हा कोकम सरबत, हा तो कोकम सरबत, हा लिंबू ज्यूस. येस. असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहे. हा काय ऑरेंज आहे. सो असे ज्यूस सुद्धा त्यांनी ठेवल्यात. आता उन्हाळा आहे, कोकम सरबत तर ते घरून बनवून आणलंय त्यांनी. आणि So सगळ्यात असं- स्पेशल म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ. काळ्या वाटाण्याची उसळ ते सकाळी उठून पहाटे कधी 3-4 वाजता उठून त्या बनवतात, त्यानंतर ती इथे घेऊन येतात. आणि ही काळ्या वाटाण्याची उसळ खायला इथे बरेच लोक येतात. सो असं बरंच कलेक्शन आपण पाहिलं. जी माऊली घरोघरी जाऊन पापड लोणची विकत होती, स्वामी कृपेने आज स्वामींच्या मठाबाहेरच त्यांचा हा स्टॉल आहे. नालासोपारा मधल्या वाघोली येथील स्वामी समर्थ मठात त्यांचा स्टॉल आहे. आणि त्यांच्याकडे बरेचसे गावाकडचे कोकणी पदार्थ, कोकणी मेवा म्हणतात आपण, किंवा असे काही काय म्हणतो कोकम वगैरे आहेत जे तुम्ही बघितलंय. ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता. इथे येणार असाल तर उत्तम, त्या तुम्हाला भेटतीलच. सो या मांजरवाल्या काकी, काय सांगाल प्रेक्षकांना? कसं शॉपिंग? मालवणी भाषेत काही बोललात नाही तुम्ही आज. अरे बोला. मी म्हणजे खरं म्हणजे आठवडाभर मी काय इथे नसते. नाही मालवणी बोला. आठवडाभर मी काय नसतंय. मी फक्त गुरुवार शनिवार रविवार असते. आणि आता आमच्या स्वामींचा कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण आठवडाभर मी इथे असतलंय. तेव्हा जे का कोणा काय घ्यायचा असला तर त्यांनी काय या गुरुवार पासून पुढच्या गुरुवारपर्यंत एनी टाइम कधी पण या, मी तुमका भेटा घाल उत्सुक असय. आणि जर आता आमका योग नाही गावला गुरुवारपर्यंत ते गुरुवार, तर कधी प्रेक्षकांनी भेटायचं? तर प्रेक्षकांनी शनिवार रविवार भेटा, कारण शनिवार रविवार सुट्टी असता ना, तेव्हा भेटा घेवा. फुल टाइम टायमिंग सांगा प्रेक्षकांना. शनिवार रविवार मी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत इथे असतंय. तेव्हा एनी टाइम तुम्ही कधी पण रात्री 10 वाजेपर्यंत या, मी तुमका भेटासाठी उत्सुक असय. आणि हे शॉपिंग करायचं ते वाक्य बोला. भेटा तर येवाच, पण आणि शॉपिंग पण करू केव्हा, मी तुमची वाट बघतोय. येस. आपल्या मांजरवाल्या काकींना काहीतरी बोलायचं. हा स्टॉल इथे लावण्याची संधी त्यांना कोणी दिली? अर्थात स्वामींचा आशीर्वाद आहेच, पण तरी स्वामींचा जरी आशीर्वाद असला हे दुकान लावण्यासाठी, तरी पण माझे मामा आज यांची ह्या आयडिया मुळे हे दुकान माझं इथे लागलेलं आहे. अर्थात त्याला कारण कसं आहे की जेव्हा यांनी पहिल्यांदा इथे व्हिडिओ बनवला ना, त्यावेळेला मी बघितल्यानंतर मला खूप आवडलं. मी खूप इम्प्रेस झालो की यांनी एकाच दिवसात 6 व्हिडिओ टाकलेले आणि त्याला चांगले लाईक्स केलेले. म्हणजे मी 100 लाईक्स बघितल्यानंतर मला एकदम, आपण म्हणतो ना, खुश होतो. हा, तर मग मी काय केलं की ह्याला कॉन्टॅक्ट केला, फोनवर मेसेज टाकला की मला काकीला घेऊन एक दिवस मला मंदिरात ये, आपण तिचा मला सन्मान करायचा. मी तिला बोलवलं आणि सन्मान म्हणजे काय, तिला आरतीला उभं केलं. आरती तिने 15 वर्ष तिने सेवा केली, पण तिला कधी आरतीचे मान असं मिळाला नव्हता, तिला मिळाला. नंतर मी याच्याशी चर्चा केली की म्हटलं तुझी आई नेमकं काय एरवी करते. ते म्हणे असं दरवेळेला प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळं हे मसाला आणि सगळं, एक काम करू म्हटलं, तिला आपण सरप्राईज देऊ, तिला इकडे जागा देऊ, म्हणजे तिला कुठे जायला नको आणि स्वामींची सेवा पण तिच्या हस्ते होऊन जाईल. आणि 15 वर्ष स्वामींनी सेवा केल्याचं तिला फळ आपोआप मिळालं पाहिजे, ह्या उद्देशाने मी तिला ताई मानून तिला तिची जागा दिलेली आहे. खूप छान. श्री स्वामी समर्थ.
काय बोलायचंय? आता बोलायचं म्हणजे काय, ही सगळी स्वामींनी त्यांना बुद्धी दिली. कारण मी असं म्हणत नाही की त्यांनी असं हे केलं, पण स्वामींनी बुद्धी त्यांना दिली. स्वामींच्या रूपामध्ये माझे मामा उभे राहिले आमच्या पाठीशी. आम्ही त्यांचे हे ऋण म्हणजे कधी आम्ही असं त्यांना असं हे नाही करणार, आम्ही कधी विसरणार नाही त्यांचे हे ऋण आमच्यावर झालेले. मामा आहे तो टेन्शन नाही लेणे का. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. येस, ही धमाल मस्ती यांची अशी सुरूच असते. अर्थात देव आपल्या पाठीशी कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.